कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जी आहे त्याचा गणितातील स्वाध्याय क्रमांक 1.2 आज आपण घेऊन येत आहोत. हा स्वाध्याय कसा सोडवायचा याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे सर्व आजच्या लेक्चरमध्ये आज आपण घेणार आहोत. आणि जे 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजेच काय, की जी आपली स्कॉलरशिपची बॅच आहे, जी ऑफलाईन बॅच होती ती आपण ऑनलाईन पण केलेली आहे. आणि इयत्ता 7वीला जे काही विद्यार्थी असतील त्यांना ही बॅच ऑनलाईन स्वरूपात तुम्ही मोबाईलवर डेली पाहू शकता. ही बॅच असते डेली, रोज बघा. आपल्या बॅच डेली असणार आहे रोज 5:30 ते 7 या वेळेत आपली बॅच असेल. डेली तुम्ही झूम वर्क झूम मीटिंग आपल्याला माहिती, झूम वर्क प्लेस म्हणून एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि तुम्ही खालच्या नंबरवरती आम्हाला संपर्क साधायचा. आम्ही तुम्हाला लिंक पाठवत जाऊ. ते लिंकला क्लिक केलं की डायरेक्ट आम्ही जे शिकवतोय ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल. एकदम माफक फी मध्ये ही बॅच तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली जाईल. आणि तुमचे गणिताचे सगळे टॉपिक, बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक, इंग्रजी आणि मराठी म्हणजे चारही विषयाची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाईल. तर ही अशी आपली बॅच असणार आहे आणि ही बॅच चालू झालेली आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत ऑनलाईन स्कॉलरशिपच्या बॅचसाठी 7वीच्या, ते 100% आम्हाला कॉल करू शकतात आणि बॅच बद्दल विचारू शकतात. तर महाराष्ट्राच्या सर्वोत्तम शिक्षकांकडून शिकण्याची ही सुवर्ण संधी हातातून जाऊन देऊ नका. आणि तसेच आपण इयत्ता 8वी चे जे विद्यार्थी आहेत 5वीचे आणि 8वीचे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहोत. ती म्हणजे काय, की आपण इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपला जे विद्यार्थी आहेत ज्यांची परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे तर त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन बॅच घेऊन येत आहोत. आता ह्या टेस्ट सिरीज मध्ये तुमच्या जवळपास 20 टेस्ट होतील. त्याच्यामुळे तुमचे 20 पट चान्सेस वाढेल स्कॉलरशिप धारक बनण्याचा. आणि त्यासोबतच तुमची कम्प्लीट रिव्हिजन हे घेतली जाईल. लाईव्ह क्लासेस असतील तुमचे, तुम्हाला PDF नोट्स दिल्या जातील. रेकॉर्डेड आपले जे क्लासेस आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. टेस्ट घेतली जाईल तुमची. 5,000+ प्रश्न उपलब्ध करून दिले जातील सोडवण्यासाठी. नवीन पुस्तकातून हे सगळं आपण शिकवणार आहोत. तुम्हाला ई-बुक ही प्रोव्हाइड केलं जाईल आणि एक्झाम बेस्ड क्वेश्चन आपण घेतोय. ठीक आहे. यासोबतच तुम्ही एकदम महाराष्ट्रातल्या बेस्ट शिक्षकांकडून हे सगळी कोचिंग मिळवत असतानाच तुम्हाला कम्प्लीट रिव्हिजन होईल, तुमचं डाऊट सॉल्व्हिंग होईल आणि पेपर कसा सोडवायचा, पेपरच्या वेळेत काय करायचं, तर हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. बॅच फी फक्त 500 रुपये आहे. म्हणजे ग्रामीण भागातील एकदम सामान्य घरातील विद्यार्थी सुद्धा ही बॅच आरामात लावू शकेल. फक्त एवढी आपण फी ठेवलेली आहे. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा, कारण की ही बॅच चालू होते जानेवारी महिन्यात 2026च्या 2026 जानेवारीला हे बॅच चालू होत आहे. 5वीच्या आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. ज्यांना ही बॅच लावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा जो नंबर दिलाय ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. तर आपला जो स्वाध्याय आहे तो आपण चालू करत आहोत. चला चालू करूया. तर बघा, रोमन संख्या चिन्हे आता आपण जे शिकतो आहोत, तर आपल्याला एकूण रोमन संख्या चिन्ह किती शिकायचे आहेत, तर एकूण 7 रोमन संख्या चिन्ह शिकायचे आहेत. तर पहिलं आहे आय. आय साठी काय येईल 1, आय साठी 1, व्ही साठी 5, एक्स साठी 10, एल साठी 50, सी साठी 100, डी साठी 500 आणि एम साठी 1000. तर हे लक्षात कसं ठेवायचं, तर बघा लक्षात कसं ठेवायचं, तर एक कोणासारखं दिसतं, 1 आणि आय सारखे दिसतात. तर 1 साठी काय आलेलं आहे आय. ठीक आहे. पुढचा अंक आहे 1 नंतर आपण कशात बघतोय 5, तर 5. व्ही साठी 5, तर उलटा व्ही केला, व्ही लाच व्ही जोडला, उलटा व्ही, तर 5 ची दुप्पट झाली 10. हे तर 2 व्ही आले, 1 व्ही 5, तर 2 व्ही उलटे केले तर आले
10. आता इथून पुढे IVX हे सगळ्यांच्या लक्षात राहतं. गडबड कुठे होते IVXच्या नंतर, की L कशासाठी, C कशासाठी, D कशासाठी. तर ह्याच्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, हे पहिलं तर लक्षात ठेवायचं IVX आणि त्याच्या पुढे म्हणायचं LCDM. आता आपल्या घरात टीव्ही असते बघा LCDची. LCD टीव्ही घ्यायला काय लागतात, मनी. LCD साठी मनी, LCD मनी असं म्हणलं लक्षात ठेवला. LCDM काय म्हणायचं, LCDM. मग 10 नंतर काय येणार आहे, 50, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 500 आणि त्याच्यानंतर 1000. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, किंवा तुमची वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. पहिलं काय येईल IVX आणि त्याच्यानंतर LCDM. LCD घ्यायला काय लागतो, तर तो लागतो मनी. असं लक्षात ठेवा. I म्हणजे 1, V म्हणजे 5 आणि Vलाच असं दुसरं अजून खाली V जोडलं तर 2 V झाले. 2 V ची किंमत किती असणार आहे, 10 असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे झाले रोमन संख्या चिन्हे आणि ह्या झाल्या संख्या. आता त्यानंतर रोमन संख्या चिन्हे 1 ते 1000 पर्यंतच्या कशा आहेत, तर हे तुम्ही लिहून घ्या. हा चार्ट आहे 1 ते 10,000 पर्यंत. आपल्याला 1 ते 1000 पर्यंतच विचारला जातो, पण तरीही तुम्हाला पुढचे काही लिहून घ्यायचे असतील तर 1 ते 10,000 पर्यंतच्या पण रोमन संख्या चिन्ह आपण दिलेले आहेत. तर 1 ला काय येईल, 1 वेळा रेष, 2 ला 2 रेषा, 3 ला 3 रेषा. मग 4 ला 4 का रेषा दिल्या नाहीत, तर त्याचा नियम आहे. मग 4 ला आपण I आणि V लिहिलंय. ठीक आहे, म्हणजे V ची किंमत तर 5 आहे आणि I ची किंमत 1 आहे. मग I च्या डाव्या बाजूला जर V च्या डाव्या बाजूला I लिहिलं तर आपण काय केलेलं आहे, इथं 5 वजा 1 म्हणजे इथं होते वजाबाकी, येथे काय होते वजाबाकी. त्याच्यानंतर 5 ला V, 6 ला काय आहे VI. मग हे कुठे उजव्या हाताला आहे, राईट हँड साईडला आहे. व्हीच्या कोणत्या साईडला आहे I, तर राईट हँड साईडला आहे. तर इथं काय झालेलं आहे 5 अधिक 1 ॲडिशन झाले. म्हणजे राईट हँड साईडला असेल तर काय होते ॲडिशन, लेफ्ट हँड साईडला असेल तर काय होतं सबट्रॅक्शन होतं. एवढं सोपं आहे, वजाबाकी होते, हे लक्षात घ्या. मग हे बघून घ्या एकदा आणि हे लिहून घ्या. हे एक वेळास लिहून घ्या तुम्ही. हे सगळे संख्या हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे शिकायचं आहे ते म्हणजे नियम. एकूण किती नियम आहेत, तर एकूण आहेत 4 नियम. तर पहिला नियम काय आहे, तर बघा I व X यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एका पुढे 1 लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळवतात. तर कोणते संख्या एकमेकांपुढे लिहिले, तर I व X. म्हणजे मी 2 वेळा I लिहिलं तर काय होईल 1 अधिक 1 2 अशी ही किंमत येईल. मी 3 वेळा लिहिलं I तर काय होईल 1 अधिक 1 अधिक 1, किती बेरीज झाली 3दा. आता X एकमेकांसमोर लिहिलं तर किती झालं 10 अधिक 10 20 बेरीज झाली. मग सेम त्या टाईपने आपण काय काय लिहिलंय बघा. X लिहिलंय त्या पद्धतीने आपण CC लिहिलंय. काय लिहिलंय CC. आपण L लिहिलंय का बघा कुठेतरी, तर VL हे एकमेकांनंतर येतं का, तर येत नाही. VLD हे समोरासमोर येत नाहीत बरोबर. ठीक आहे, VLD येत नाहीत. काय येतं, तर I येतं, त्यानंतर X येतं आणि त्यानंतर आपण बघतोय C येतं आणि M1 येतं. तर हे चिन्ह रिपीट होऊ शकतात, पण VLD हे चिन्ह रिपीट होऊ शकतात का, तर नाहीत. हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, हे झालं. त्याच्यानंतर I व X ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. किती वेळा लिहितात, जास्तीत जास्त 3 वेळा. V हे चिन्ह एका पुढे 1 लिहिले जात नाही. आता V सोबत कोणतं लिहिलं जात नाही, तर बघा V सोबत L आणि D हे चिन्ह लिहिलं जात नाही. VLD हे चिन्ह एका पुढे 1 लिहिले जात नाहीत, यामध्ये ॲड करा. त्याच्यानंतर I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजे Vच्या पुढे I लिहिलं तर 5 अधिक 1 6 मगाशी सांगितल्याप्रमाणे. म्हणजे उजव्या हाताला लिहिलं, उजवीकडे लिहिलं तर काय होते, बेरीज होते. उजवीकडे लिहिलं तर बेरीज आणि डावीकडे लिहिलं तर काय होतं, वजाबाकी होते. हे
काही नियम आहेत, एवढे नियम लक्षात ठेवा, सोपं जाईल. आता हे बघा, 8 ही संख्या IIX अशी लिहिली जात नाही. म्हणजे जे डावीकडे लिहितो आपण ते एक वेळाच लिहितो, डावीकडे एक वेळाच लिहितो. पुढे नियम 4 काय सांगतोय बघा, आय चिन्ह V किंवा X चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत V किंवा X च्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह V किंवा X च्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. किती वेळा लिहितात? फक्त एक वेळा लिहितात, फक्त एक वेळा लिहितात. नियम 4 झालेला आहे. त्याच्यानंतर आपण नमुना प्रश्न बघूयात. 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल? आता 24 लिहिलेलं आहे, तर 24 कशा पद्धती, 24 ची फोड करूया आपण पहिली. तर 24 ची फोड कशी होईल बघा, 20 अधिक 4, 20 आणि 4 24 बनतं, बरोबर आहे. 4 साठी मी काय लिहिल? आय आणि V. 4 साठी मी IV लिहिल. मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये दाखवलं होतं कशाला काय लिहायचं. 1 ते 50 पर्यंतचे पाठ करा आणि त्याच्यानंतर काय लिहायचं ते बघायचं आपल्याला. बघा, आणि 20 साठी काय येईल? 2 वेळा X. तर XX IV हे आपलं काय असेल? प्रश्नाचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. बघा, 10 अधिक 28. तर 10 अधिक 28 ची बेरीज करून घेऊया. 10 अधिक 28 काय आली बेरीज? 8 आणि 3 38. आता 38 ची फोड कशी होईल? 30 अधिक 8, 30 अधिक 8 अशी बेरीज होईल. आता 30 संख्या लिहिण्यासाठी मी काय लिहिल? 3 वेळा X. आणि 8 साठी काय लिहिल? V आणि 3 वेळा I. तर XXX VII. तर हे येईल पर्याय क्रमांक 4. तर एवढे सोपे हे प्रश्न असतात. आता पुढील प्रश्न बघूया. रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल? तर 19 ही संख्या कशी लिहाल आपण? 10 अधिक 9 अशा पद्धतीने लिहाल आपण. ठीक आहे. 10 साठी काय येईल? 10 साठी येईल X आणि 9 साठी काय येईल? IX. XIX म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पहिला पर्याय का चुकलाय? तर I किती वेळा येतं? जास्तीत जास्त 3 वेळा येतं. 4 वेळा येतं का? नाही. हे काय येईल? ह्याची किंमत येईल 10 आणि IV ची किंमत किती आली? 4. 10 आणि 4 हे काय बनेल? 14. IX आणि त्यानंतर X असं काय नसतं, हे चुकीचं दिलेलं आहे, पर्याय 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 55 मी तुम्हाला काय सांगितलं? IVX LCDM हे 7 अक्षर आपल्याला पाठ करायचे. आता I साठी काय येतं? 1, V साठी काय येतं? 5, X साठी 10, L साठी 50, C साठी 100, D साठी 500 आणि M साठी किती येतं? 1000 येतं. करेक्ट आहे. आता यामध्ये आपल्याला किती काढायचं आहे? 55. मग 55 कसं येईल? तर ते येईल 50 अधिक 5. 55 ची फोड कशी होईल? 50 अधिक 5. तर 50 साठी काय येईल? 50 साठी येईल L आणि 5 साठी येईल V. LV. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता येथे काय दिले? CX तर C ची किंमत किती असते? बघा, IVX LCDM तर C असते 100. तर 100 किती वेळा आलंय? 100 अधिक 100 म्हणजे CC ची किंमत किती झाली? ही झाली 200. त्याच्यानंतर ह्या X ची किंमत किती झाली? ह्या X ची किंमत झाली 10 आणि हे IX पकडायचं. बघा, XIX. मग तुम्ही म्हणाल सर XI का नाही पकडलं तुम्ही? तर XI पकडल्यानंतर त्याच्या पुढे X नाही येणार, मग फक्त XIच पाहिजे. X नंतर I आलं तर त्याच्या पुढे X येऊ शकत नाही. मग ह्या नियमानुसार काय येईल? XIX असेल तर हे जे I आलेलं आहे तर ते पुढच्या X साठी आलेलं आहे, ना की मागच्या X साठी. तर ह्याची किंमत येईल 9, याची येईल 10 आणि या बॉक्सची किंमत आली 9. 219 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. बघा, तर पहिलं काय आहे? XIV. X ची किंमत किती आली? ही आली 10. IV ची किंमत किती आली? अधिक 4 म्हणजे हे आलेलं आहे 14.
सी ची किंमत किती आहे? सी असतं 100. ठीक आहे. एक्स आयची किंमत एक्स आय हे आहे 10, हे पण आहे 10, हे आहे 1. यांची बेरीज किती आली? 10 10 20 अधिक 1 21. आणि व्ही आय आय 5 अधिक 2 किती किंमत आली? 7. मग हे लिहून घेऊया आपण. बघा पहिल्यांदा काय येईल? 14 अधिक 100 वजा 21 अधिक काय आहे? 7. मग आधी आपण ज्या अधिक चिन्ह आहेत तर अधिक चिन्हांची बेरीज करून घेऊया. 100 आणि 14 114, 114 अधिक 7 121, 121 वजा 21. आता 121 मधून 21 गेलं, उत्तर काय आलं? 100. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 5 बघूया चला. 47 वजा 10, 47 वजा 10, 7 मधून 0 गेले 7, 4 मधून 1 गेलं 3, 37. आता 37 कसं लिहिणार आपण? तर ते लिहिणार 30 अधिक 7. 30 साठी काय येईल? 3 वेळा x येईल. आणि 60 साठी काय येईल? व्ही आय आय. तर 3 वेळा x आणि व्ही आय आय पर्याय कोणता आहे? पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 बघा. आता 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल? तर बघा 4 वेळा सी येईल का? 4 वेळा येत नाही, 3 वेळाच मॅक्सिमम येतं. त्याच्यानंतर आपण बघूया 1 1. बघा 2 वेळा सी आणि त्याच्यानंतर डी. आता डीच्या आधी 2 वेळा सी येईल का? तर तेही येणार नाही, तेही शक्य नाही. आता याचा अर्थ काय होतोय? आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार आय व्ही एक्स एल सी डी एम किमतीही लक्षात ठेवा. 1 5 10. एल साठी 50, सी म्हणजे सेंचुरी 100, डी साठी 500, एम साठी 1000. मग येथे असं तर येणार नाही. 100 100 आणि 500. मग 500च्या आधी 2 वेळा 100 100 आलं तर 500 मधून 200 वजा असं पण नसतं. म्हणजे हे पण काय आहे? चूक आहे. ही अशी रोमन संख्या चिन्हात अशी पद्धत नाही लिहिण्याची. त्याच्यानंतर पुढे बघा सी डी. सी साठी काय आलं? 100 आणि डी साठी काय आलं? 500. आता हे सी डीच्या पाठीमागे लिहिलंय. कुठं लिहिलंय? डाव्या बाजूला. म्हणून काय होणार? 500 वजा 100 आणि सी डीचं उत्तर काय येणार? 400. आपल्याला काय दिलंय? 400. म्हणजे उत्तर काय आलं? ऑप्शन 3. आता डी सी साठी काय येईल? बघा डी ची किंमत किती आहे? 500 आणि सी ची किंमत आहे 100. आता इथे अधिक चिन्ह काय येईल? तर सी कुठे आहे? उजव्या हाताला आहे, म्हणून ते ॲड होईल आणि डी सी ची किंमत येईल 600 आणि सी डी ची किंमत येईल 400. पुढे बघा. पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? आता 4 साठी काय येईल? आय व्ही हे करेक्ट आहे. 6 साठी व्ही आय पण करेक्ट आहे. आता व्ही हे संख्या चिन्ह एकपेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही. येथे 3 वेळा दिले म्हणजे हे 100% चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, म्हणून आपलं उत्तर काय येईल? उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूया. एल सी एक्स आय. एल सी एक्स आय. ठीक आहे. आता ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तुम्ही कशी लिहाल? आता सीच्या पाठीमागे काय आहे? एल आहे. ठीक आहे. तर हे काय आहे? 100 आणि हे काय आहे? एल आहे 50. ह्यांची काय होईल? वजाबाकी. हे येईल 50 आणि एक्स आय ची किंमत किती असते? 11. हे उत्तर येईल 61. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. आता एक्स 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 आय एक्स आणि पुढे काय आहे? व्ही आय आय. आता बघा ह्या 3 एक्स साठी आलं 30. आय एक्स साठी किती आलं? तर ते आलं 9. 30 आणि 9 ह्याच्यासाठी काय आलं? 39. ह्या पूर्णसाठी काय आलं? 39. व्ही आय आय. व्ही साठी आलं 5. आय आय साठी आलं 3 वेळा आय, त्याच्यामुळे 3 येईल. 5 आणि 3 ची बेरीज येईल 8. ह्या दोघांच्या मध्ये संख्याचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. 39 आणि 8 ची बेरीज किती आली? ती आली 47. आता 47 ची फोड कशी होईल? 40 अधिक 7 अशी होईल. आता 40 आणि 7 47
आपल्याला तेच लिहायचं आहे, रोमन संख्या चिन्हात नाही लिहायचं. पुढे बघूया 71 ही संख्या दाखवण्यासाठी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती. आता 71 ची फोड कशी होईल, 70 अधिक 1. 70 ची फोड कशी होईल, 50 अधिक 20 अधिक 1. आता 50 साठी काय येईल एल, 20 साठी काय येईल एक्स एक्स आणि 1 साठी काय येईल आय. तर एल एक्स एक्स आय ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हे झाले स्वाध्याय 1.1. तर आता आपण काय करत आहोत की वेगवेगळ्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांचे आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. तर पहिलं तर आपल्याला काढायचं आहे 199. 199 रोमन संख्या चिन्हात कसं लिहायला आपण, तर 199 साठी काय येईल बघा. 199 ची पहिली फोड करूया. ती काय असेल 100 अधिक 90 अधिक 9. ठीक आहे. 100 साठी काय लिहितो आपण सी, 90 साठी काय लिहितो एक्स सी. ठीक आहे. आणि 9 साठी काय लिहितो आय एक्स. मग हे जर जवळजवळ लिहिलं सी एक्स सी आय एक्स, याची किंमत किती झाली 199. तर हे अशा पद्धतीने रोमन संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांचं कन्वर्जन आपण शिकत आहोत. पुढचं बघूया 249. 249 कसं होईल, 200 अधिक 40 अधिक 9. आता 200 साठी काय येईल 100 अधिक 100 म्हणजे सी सी येईल. 40 साठी काय येईल, 40 साठी एक्स एल, हे झालं 40 साठी. आणि 9 साठी काय येईल आय एक्स. मग हे सगळं जवळजवळ लिहिलं आपण, तर उत्तर काय आलं सी सी एक्स एल आय एक्स. ही किंमत किती झाली 249 ची झाली. पुढील प्रश्न बघूया आता 499. 499 ची पण फोड कशी होईल. आता बघा काही मुलं म्हणतील सर आम्ही असं लिहितो आय आणि डी. आय ची किंमत आहे 1 आणि डी ची किंमत आहे 500. मग हे काय आहे डाव्या बाजूला आहे म्हणून 500 वजा 1 आम्ही 499 असं करू शकतो का. तर लक्षात घ्या हे जे आय आहे आय हे फक्त व्ही आणि एक्सच्याच आधी येते. ठीक आहे. आय हे व्ही आणि एक्सच्याच आधी येते. एल सी डी एम च्या अगोदर येत नाही. नंतर येते का, तर यस आय हे व्ही एक्स एल सी डी एम च्या नंतर येते पण अगोदर येते का, तर अगोदर हे फक्त व्ही आणि एक्सच्या येते, एल सी डी एमच्या येत नाही. म्हणून जे पहिलं आहे ते चुकीचं आहे. मग आता 499 लिहायचं. 499 ची फोड कशी होईल बघा. 400 अधिक 90 अधिक 9. आता 400 कसं लिहिणार आपण सी डी, हे झालं 400. 90 कसं लिहिणार आपण एक्स सी, हे झालं 90. ठीक आहे. आणि 9 कसं लिहिणार आय एक्स, तर हे झालं 499. सी डी एक्स सी आय एक्स. त्याच्यानंतर 899 बघा. आता 899 याची पण फोड कशी होईल बघा. 800 अधिक 90 अधिक 9. आता तुम्हाला पुढचं तर येत आहे 90 साठी काय लिहिणार आहे तुम्ही एक्स सी. 9 साठी काय लिहिणार आहे एक्स आय एक्स. ठीक आहे. हे झालं 99 साठी. आता 800 साठी लिहायचं आहे आपल्याला. आता 800 काय येईल, 800 म्हणजे 500 अधिक 300. मग 500चं चिन्ह काय आहे डी आणि 300 साठी काय येईल 3 वेळा सी. ठीक आहे. डी सी सी एक्स सी आय एक्स हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 921 ची फोड कशी होईल बघा. 900 अधिक 20 अधिक 1. आता 900 कसे लिहितात 1000 वजा 100. 1000 साठी काय येतं. आता 900 साठी चिन्ह कोणतं आहे सी एम. 900 साठी चिन्ह आहे सी एम. 20 साठी एक्स एक्स आणि 1 साठी आय. तर सी एम एक्स एक्स आय हे 921 साठी आपलं आलेलं आहे उत्तर. आता याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी हे 10 प्रश्न दिलेले आहेत.
तर याची 10ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहेत. बघा, LXVDCM या रोमन संख्या चिन्ह उतरत्या क्रमाने लिहा. आता आपण उतरत्या क्रमाने लिहायला सांगितलेत. तर पहिलं तर बघा, उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या अगोदर, मोठी संख्या अगोदर असते आणि लहान एकदम शेवटी असते, यालाच काय म्हणतात, उतरता क्रम. आता LXVDCM यामध्ये आपण तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं बघा, IVX LCDM हा काय झालाय, हा झालाय चढता क्रम. हा पण लिहिलेला आहे चढता क्रम. याच्या उलटा लिहिला तर तो काय होईल, उतरता क्रम. म्हणजे पहिल्यांदा काय येईल M, त्याच्यानंतर येईल D, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर L, त्याच्यानंतर X आणि त्याच्यानंतर V. तर पहिल्यांदा काय येईल, पहिल्यांदा येईल M, त्याच्यानंतर D, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर L, X, V. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. हा झाला उतरता क्रम. पुढे बघूया. आता बघा, VI वजा IV. आता VI ची किंमत किती असते, 6. IV ची किंमत असते 4. 6 तून 4 गेलं, उत्तर आलं 2. 2 कसं लिहितो आपण रोमन संख्या चिन्हात, तर 2 वेळा I, ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया, सरळ रूप द्या. आता M ची किंमत किती असते, M ची किंमत असते 1000. D ची किंमत किती असते, तर बघा LCD, D ची किंमत असते 500. C ची किंमत किती असते, C ची किंमत असते 100. आता यामध्ये काय होईल, भागाकार होईल. 2 शून्याला 2 शून्य जातील, 5 दुने 10 होईल. मग वरती राहिलं 2 आणि 100. 2 आणि 100चा गुणाकार किती आला, 200. 200 म्हणजेच काय असतं, 2 वेळा C असतं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक, आता पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4, IX अधिक XI. I आणि X ची बेरीज किती येईल, हे IX किती आलं, हे आलं 9. XI किती आली, 11. 11 9 बेरीज किती आली, 20. 20 साठी कसं लिहूया आपण, 2 वेळा X, ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 5. आता घड्याळात 8:45 वाजले आहेत. 8:45 घड्याळ बघूया आपण. बघा, हे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हे 12. ठीक आहे. घड्याळात किती वाजले आहेत, 8:45. म्हणजे हा लहान काटा 9च्या कुठे असेल, थोडासा वरे असेल लहान काटा. आणि मिनिट काटा म्हणजे जो तास काटा आहे तो 9 आणि 10च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा कुठे असेल, 9 वरती असेल. 10 मिनिटानंतर, आता 10 मिनिटानंतर म्हणजे इथे आल्यानंतर, तर इथे आल्यानंतर जो मिनिट काटा आहे कोणत्या अंकावर असेल, तर तो असेल 11 वर. तो कशावर असेल, 11. 11 कसं लिहितो आपण, XI. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6 बघू. एका प्रेक्षकगृहात एका रांगेतील आसनांचे क्रमांक, आता आसनांचे क्रमांक दिले बघा, XXVI. XX साठी किती आलं, 20. VI साठी किती आलं, 6. म्हणजे हे किती आले, 26. 26 पासून येथे लिहू शकतो आपण, 26 पासून हे आलं 30 आणि हे आलं 4, 34. 34 पर्यंत आहेत. कुठपासून कुठपर्यंत आहेत, तर 26 पासून 34 पर्यंत आहेत. तर त्या रांगेत एकूण खुर्च्या किती. लक्षात घ्या की आपण काय करतो की 34 वजा 26 करतो आणि उत्तर आपलं येतं 8. 8 आलं की आपण लगेच पर्याय 3 हे ऑप्शन सिलेक्ट करतो. तर तिथे आपण चुकतो. आपण परत उत्तर बघतो तर आपल्याला कळतं की आपलं तर चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे, तर हे लक्षात घ्या, हे ते काय दिले, पासून हा शब्द आहे. मग ज्यावेळेस पासून शब्द असतो त्यावेळेस 26 नाही घेत, तर 26च्या आधीची संख्या घेतात, ती म्हणजे आहे 25. तर 34 मधून 25 गेलं, उत्तर किती आलं, 9. त्याच्यामुळं 9 कसं लिहितो, IX, ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील पैकी 8ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती. आता 8ची 3 पट म्हणजे 8 आणि 3चा गुणाकार किती आला, 24. 24 कसं दाखवलं जातं, XXIV हे असतं 24. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. रोमन संख्या चिन्हानुसार M वजा D. M ची किंमत किती आहे, M ची किंमत आहे 1000. D ची किंमत किती आहे,
डी ची किंमत आहे 500 आणि एल ची किंमत किती आहे भागिले 50. मग हेच इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकतो. मग बघा 1000 वजा 500 आणि भागाकारातलं आधी भागाकारामध्ये लिहून घ्या. आता पहिल्यांदा काय होईल तर सगळ्यात आधी होईल भागाकार बॉडमासच्या नियमानुसार. तर शून्याला शून्य जाईल, 5ने 50ला भागलं आलं 10, म्हणजे उत्तर काय येईल 1000 वजा 10 990. आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. रोमन संख्या चिन्हानुसार आता हे बघा एक्स व्ही आय आय, एक्स साठी आलं 10, व्ही आय आय साठी आलं 7, 10 अधिक 7 किती आलं आहे 17. आय एक्स ची किंमत किती आहे 9, आय व्ही ची किंमत आहे 4 आणि सी ची किंमत आहे 100. सी फॉर सेंचुरी. तर बघा आधी जे पॉझिटिव्ह नंबर आहे त्यांची बेरीज करूया. 17 9 किती झालं 26, 26 आणि 100 126, 126 वजा 4 उत्तर किती येईल 122. 122 म्हणजे ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 10 बघूया आपण. एक्स आय वजा आय. आता ह्याची किंमत किती आली 31 वजा 1 उत्तर किती आलं 30. कसं लिहिलं जातं एक्स. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात. आता देवनागरी म्हणजे कसं आहे मराठीमध्ये, ठीक आहे. तर हे 2.5 लाख तर नाही, मग 2.5 लाख आहे ऑप्शन 4, ठीक आहे. मुलं गडबडीत दुसरा संख्या लिहू शकतात, पण 2.5 लाख हे कशात लिहायचं आहे आपल्याला देवनागरीमध्ये लिहायचं आहे. ते उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढे बघूया काय दिले 3 8 5 8 7 9. या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक हा आहे एकक, हा दशक, हा शतक, हा हजार. हजार म्हणजे किती असा दिला आहे तो काय आहे 5. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहू आपण तर तो लिहूया 5. पुढील प्रश्न बघू. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. 7 अंकी सर्वात मोठी बघा, सर्वात मोठी संख्या काय असते 7 वेळा 9, ठीक आहे. पण 7 वेळा 9 लिहिलं तर ती कशी झाली तर ती झाली विषम. आपल्याला कशी काढायचे सम, म्हणजे 9च्या ऐवजी काय येईल मोठ्यात मोठी समसंख्या असते 8, म्हणून येईल ऑप्शन 3. 14वा प्रश्न बघू. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आता 2,25,000 म्हणजे 2,250. हे आहे का हे नाही, हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह नाहीये 2 आणि 3, म्हणून तर काय येईल ऑप्शन 4, ठीक आहे. पुढील पैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत 1 3 6 10 15 21 28. त्यानंतर कोणती आहे 36 45 55. त्यानंतर आहे किती आहे 66 78 91, ठीक आहे. आणि 1 ते 100 पर्यंतच्या चौरस संख्या ह्याच कोणत्या संख्या आहेत ह्या त्रिकोणी संख्या, ठीक आहे. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या. आणि 1 ते 100 पर्यंतच्या चौरस संख्या म्हणजेच काय असणार आहेत वर्ग संख्या. मग बघा चौरस संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर आहे 1 4 9 16 25 36 49 64 81 100. मग यामध्ये कॉमन कोणती संख्या दिसते आपल्याला 36. तर आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. कोणती संख्या त्रिकोणी आणि चौरस सुद्धा आहे तर ती आहे 36. पुढील प्रश्न बघा. 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत. आता जर बघितलं आपण चौरस संख्या म्हणजेच काय असतात वर्ग संख्या. तर ह्या वर्ग संख्या आहेत का नाहीत. त्रिकोणी संख्या कोणत्या 1 3 6 10 15 21 28 ह्या आहेत का नाही. विषम संख्या कोणत्या असतात 1 3 5 7 9 11 13 15 17 19 ह्या असतात. ह्या आहेत का नाहीत ह्या पण, कारण की इथं 2 आहे.
मूळ संख्या कोणत्या असतात? 1, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 आहेत का? तर ह्या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि आजचा हा आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या शाळेतून, कोणत्या गावातून हे व्हिडिओ पाहतात हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला शेवटचा प्रश्न बघूया. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपण त्रिकोणी संख्या लिहून घेऊया. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91. 10 ही कितवी आहे? पहिली. मग 15 कितवी येईल? दुसरी. ही आली तिसरी. आणि 28 काय आली? चौथी. तर 28 काय आली? चौथी त्रिकोणी संख्या आली. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्वाध्याय क्रमांक 1.2 आपण कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 2.1 आणि त्याचं बेसिक घेऊन येत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.